हे डबे मला संक्रांतीला भेटलेले आहेत बरं का. म्हणलं भेटले तर आता उपयोग केला पाहिजे म्हणून 2-3 डबे मोकळे केले आणि ह्याचा उपयोग केला. त्यानंतर आज शनिवार होता त्यामुळे श्रुती दुपारी लाडू बरं खेळायला आलेली. मग त्या दोघींची इथं मस्ती चालू होती. संध्याकाळच्या टायमिंगला या दोघींना बाहेर टाकलं, कारण की येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पक्षी वगैरे आता या टायमिंगला घरी जातात, तेच त्यांना बघायला आवडेल म्हणूनच मी टाकते. त्या दोघींना बाहेर टाकून स्वयंपाकाला लागले तरी तर माझी भाजी खराब झाली. मग काय आता डाळ तर भिजत घातलेली होती. मग एका डाळीचा डाळ कांदा केला, एकीचा सुक्का केला, भाकरी आणि तूप पण काढून घेतलेलं होतं. आणि माझ्या बाळा 2 दिवस झालं माझ्या मागं लागलेलं, जुळवल्या तळून दे जुल्या. आज तेच तळाय घेतलेलं. तळायच्या आधीच मॅडम आमच्या वाट्या घेऊन तयार की मला दे. मग तिला खायला दिलं. आणि आज शनिवार होता त्यामुळे तूप पण काढाय घेतलं. हे 3 तर शनिवारचे तूप आहेत बरं का, ते आता भावाला द्यायचं. त्यानंतर जेव्हा बसलो आणि सगळं जे काही जुल्या होत्या तिनं बाबाच्या ताटात वाढून ठेवलेलं होतं. सागरदादांनी आणलेलं माझ्यासाठी आईस्क्रीम, पण लाडू खात बसली म्हणून सागरदादा तिला ओरडले, सर्दी होईल खाऊ नको म्हणून. इथं आमचा फुगा फुगलेला होता आणि बाबा तिला म्हणवत होता. बाबाला काय म्हणली नाही, सागरदादांनी म्हणवलं. सागरदादा म्हणले फटके दिन जर आगाऊपणा केला तर. त्यात अजूनच मॅडम आमच्या फुगल्या. मॅडमांचा फुगा फोडण्यासाठी मग तिला थोडं दिलं आणि मी खायला घेऊसपर्यंत सगळं वितळून गेलं. मग काय घेतलं तसंच खायला. फ्रीज नसल्यामुळे हे सगळं होते. त्यानंतर खडूसला खायला देत होती, जरा चकवत होती त्यांच्यावर मज्जा करत. खडूस म्हणले मला नाही खायचं, म्हणलं नाही आता हे करत म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि एक बाईट खाल्ला. चलो बाय.